आपल्या स्वतःच्या अपत्याला पाहुण्या देखत नावं ठेवणे, पाहुण्या देखत त्याची आबरू काढणे. मग मुलगा असो मुलगी असो, लहान असू द्या किंवा मोठा असू द्या, लहानपणापासून त्या आईवडिलांना फार शहाणपणा करायची सवय असते. आलं का लक्षात? आम्ही त्याला किती सांगतो परंतु तो ऐकतच नाही. आणि मुद्दाम असं वाटतं की आपल्या जवळच्या व्यक्ती कोणाच्या नाहीत. लक्षात ठेवा, बावळटपणा काहीतरी मनामध्ये आणू नका. काय तुम्ही मस्त मोकळ्या मनाने सांगायला जाता, त्याला ध्यानात आलं का तुमचं? तर ते तुम्ही सांगितलेली माहिती ती गावभर सगळ्या गावभर मोकळ्या मनाने सांगत, आणि ही सत्य परिस्थिती आहे. आणि मुलं तुमच्यापासून दूर जाण्याला अतिशय महत्त्वाचं कारण आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. विषय सर्वांसाठीच आहे. त्याच्यामध्ये माझे वारकरी महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचे प्राध्यापक लोक किंवा सर्वसाधारण शेतकरी लोक किंवा आईवडिलांची अमाप संपत्ती असणारी त्यावर आयुष करणारे लोक, सर्वांसाठी सूचना आहे. आयुष्यामध्ये आपली खरी संपत्ती कळली का प्रत्येकाला? खरी संपत्ती आपली सांगा बरोबर. तुम्ही जन्माला येऊन तुमची खरी संस्कृती, खरी संपत्ती कोणती लोक राहू द्या परमार्थाचं. रात्रंदिवस जे तुम्ही कष्ट करताय, रात्रंदिवस जे तुम्ही अगदी जीव तोडून चालले प्रत्येकाचं शिक्षणासाठी, आपली पोरं शिकली पाहिजेत, आपली पोरं वळणाला लागली पाहिजे. लाखो रुपये तुम्ही कमवा, करोडो रुपये कमवा, करोडो रुपयाच्या जागा द्या, परंतु तुमची मुख्य संपत्ती तुमचा मुलगा आणि मुलगी हे जर व्यवस्थित नसतं, हे जर संस्कारक्षम नसतं, तर तुम्ही एवढी कमवलेली किंमत संपत्ती त्याच्या पुढे शून्य आहे. लक्षात. कारण सध्या भारताला संस्कारयुक्त मुलांची आणि मुलींची आवश्यकता आहे. हे संस्कार घडवतात ते आईवडीलच घडवतात, परंतु आईवडीलच एवढे बावळट आहेत मग ते कोणीकडचे असू द्या. एक म्हणजे पहिल्या महत्त्वाच्या काही चुका तुमच्या कशा आहेत त्या, तुमची मुलं तुम्ही स्वतः तुमच्या हाताने कशी दूर पाठवता आणि दूर तुमच्यापासून मुलं कशी जातात, वायबल कशी होतात. आणि मुलांना आईवडिलांपेक्षा मित्र आणि मैत्रिणी का प्रिय होतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर पहिली महत्त्वाची गोष्ट परमार्थिक दृष्टीनं सांगितलेलंच आहे की आईवडिलांनी वेळ न साधणे, गर्भधान करताना, ही पहिलं कारण आहे. जरी ते आपल्या हातून, आता ती पुन्हा काय करू शकत नाही, चुकलं असेल लक्षात ठेव, तरी बी आपल्या मुलाचं भवितव्य आपण आणखीनही उज्ज्वल करू शकतो. 7वीच्या पुढची ठराविक जवळजवळ सर्रास मुली म्हणतो आईवडिलांना न कळत, माहीत नसताना भरपूर काही बाहेरचे उद्योग करतात. तुम्ही नुसतं मोबाईलला दोष देऊ नका. मोबाईलसारखं चांगलं काहीच नाही, मोबाईलसारखं वाईट बी काही नाही. फक्त त्याचा आपण वापर कसा करतोय, ते घेतोय कसं, ह्याच्यावरती भरपूर काही अवलंबून आहे. लक्षात. भरपूर काही म्हणण्यापेक्षा सर्वच ह्याच्यावर अवलंबून. जगातली कोणतीही वस्तू वाईट नाही, फक्त तिचा वापर करणारा कोणत्या पद्धतीनं वापर करतो याच्यावरती अवलंबून असतं. महत्त्वाच्या गोष्टी मी हे सांगतो. तर आपण जेव्हा मुलांना वाढवतो, आता तुमची मुलं मोठी झाली अशी कन्सिडर करा, परंतु लहानपणी कसे संस्कार करायचे हे पुढं मी सांगेन. पहिलं प्रिकॉशन हे घ्यायचं, मुलं कळती झाल्यानंतर म्हणजे 5वी 6वीला मुलं गेल्यानंतर
आई वडिलांबरोबर मुलं झोपता कामा नये. आई वडिलांची खोली आणि मुलांची खोली वेगळी असणं आवश्यक. पहिली महत्वाची गोष्ट. ज्यांच्याकडे नाहीच त्यांनी एकच रूम आहे, छोटी एकच रूम. अशा वेळेस आई वडिलांनी एकत्रित कधी झोपायचं नाही. आई त्या बाजूला, वडील या बाजूला आणि मुलं मध्ये. लक्षात ठेवा या गोष्टी. मी सांगतोय त्या गोष्टी लक्षात ठेवा, तर तुमची मुलं तुमच्या हाताला लागतील. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्या पाहुण्या रावळ्यांना आपलं म्हणता ते पाहुणे रावळे आपले कधीच नसतात. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, तुमचं चांगलं झालेलं तुमच्या पाहुण्या रावळ्यांना अजिबात सहन होत नाही. तुमचा मित्र असू द्या, मैत्रीण असू द्या, तुम्ही पुढं गेलेलं आणि तुमची मुलं चांगली असलेली अजिबात त्यांना आवडत नाही. ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक गोष्ट काय करता, तुम्हाला एक घाणेरडी आईला सर्वात जास्त ही घाणेरडी सवय, किंवा बापाला खूप इम्प्रेशन तिथे पाहुण्यांच्या पुढे मारायची काय आवश्यकता नसते. माझा मुलगा असाच आहे, असाच करतो, किती बी सांगा त्याला, आणि ते बी मुलाच्या तोंडावर. तुमच्याबद्दल जर एखादी व्यक्ती तुमच्या तोंडावर जर वाईट बोलली तर तुम्हाला ते चालू शकते का सांगा तुम्ही. जर तुम्हाला तुमचा अपमान जर सहन होत नसेल तर तुमच्या पोटीच आलेलं ते मुलं आहे ना, त्याला सहन होईल का. हे पालकांनी याची खबरदारी घ्यायची आहे. आपल्या नातेवाईकाच्या समोर कधीही आपल्या मुलाची नामुष्की करायची नाही. हा नातेवाईक गेल्यानंतर 2 थोबाडी खावा चालू शकते घरातल्या घरात, पण दुसऱ्या समोर मारणं आणि त्यातल्या त्यात जवळच्या नातेवाईकासमोर मारणं ते मूर्खाचं पहिलं लक्षण आहे. मुलगा किंवा मुलगी हातची वायपड जाते. त्या पाहुण्यांच्या समोर आपल्या मुलांचं कौतुकच करायचं. लक्षात ठेवा की जेणेकरून ती मुलं ऐकतील, हे माझ्या मुलांसारखी बरं का, मुलगा बी माझा, मुलगी बी माझी, यांच्यासारखी अख्ख्या जगात मुलं असू शकत नाही. त्यांनी किती वाईट वागवलं, तुम्हाला किती त्रास दिला, पण पाहुण्यांच्या देखत हे शब्द तुमच्या तोंडून आले. हे शब्द जर तुमच्या मुलांनी आणि मुलींनी ऐकले ना, त्यांना इतका आनंद होतो ना, आई वडिलांबद्दल इतकं प्रेम त्यांना होतं लक्षात. त्यांना आमचं सगळं जग म्हणजे आई वडीलच वाटतं. बाहेरच्या जगाला ते शून्य किंमत देतात. तुमच्यापासून तुमची मुलं तुमच्या जवळच ठेवायची असते. तर हे सांगतो, ही ट्रिक आत्ता सांगितली ती वापरायला शिका. आणि जर तुमची मुलं तुमच्यापासून दूर घालवायची असतील तर मग तुम्ही मुलांना तुमच्या पाहुण्याच्या देखत नावं ठेवायला कारण करता. अहो, तुम्ही नावं ठेवता याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्या मनातून उतरता. तुमच्यापेक्षा त्याला बाहेरच्या मित्र आणि मैत्रिणी वाईट असल्या तरी सुद्धा चांगल्या वाटतात. कारण वयच तसं असतं की ज्या वेळेला त्या वयामध्ये अचूक निर्णय घेता येत नाही. मन हे चंचल असतं. लक्षात ठेवा, माकडाप्रमाणे असतं, माकडाप्रमाणे. तुम्ही त्या मनाला किती बी बांधून ठेवा, काय होतं, कसं मन माकडासारखं असतं तुम्हाला सांगतो. एक खेळ करणारी व्यक्ती आपलं बोकड आणि माकड याच्या जसे जादूगार असतात ना, तशा पद्धतीने हे माकडाला आणि बोकडाला त्यांनी ठराविक शिकवलेलं असतं. लक्षात घ्या. आणि त्याला बाजारला ह्या गावातून पलीकडच्या गावात जायचं असतं, पण मध्ये असते नदी. नदीला असतं पाणी. मग आता हे बोकड आणि माकड घेऊन तर त्याला पलीकडच्या गावात बाजार असतो, तिथं जाऊन त्याला खेळ करून आपला 4 पैसे त्याला मिळवायचे असतात.
नावाड्याच्या जवळ येतो आणि त्याला विनंती करतो, भाऊ माझं एक माकड आहे आणि एक बोकड आहे, काय तर तुम्ही मला घ्यावं. नावाडी म्हणतो अजिबात नाही, जनावरं नावेमध्ये नेऊ इच्छित नाही, माझे नाव माणसानेच बरं. रडतो, पाया पडतो, माझं ह्यांच्यावर सगळं पोट आहे, वास करून घ्या मला नाव. त्या नावाड्याचा नावीलाच होतो. भरपूर नदी वाहत असते, तुडुंब, पावसाळ्याचे दिवस असतात, नावीलाच होतो त्याचा नावाड्याचा. बरं म्हणतो ठीक आहे बसा. पण एक आत्ता आहे म्हणतो, काय ते बोकड हवं म्हणतो. बोकड एका बाजूला बसले, नाही म्हणतो मी बोकडाजवळच बसतो आणि त्याला आपली कोपऱ्यातली एक जागा दिली जाते. मात्र एक काम करा म्हणून, त्या माकडाचं हातन पाय बांधा, ती लय बेकार आहे मला, इकडे उड्या हांड्या, ती नाव कलडण्याची शक्यता. बरं म्हणला काय हरकत आहे. तुम्हाला सांगतो, त्या माकडाचे हात बी बांधले जातात आणि बोकडाचे पाय बी बांधले जातात आणि ते बोकडाजवळ असं ठेवलं जातं. मग ती माकड असं तुम्हाला सांगतो बघत बसलेलं असतं पाण्यामध्ये. लक्षात येतं का? बराच मध्ये अगदी चांगली नाव जाते, तेवढ्यात काय होतं, वरून वाहत 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 गवत येतं, गवताची काळी. आणि माकड काय करतं, असं पुढं तोंड करून त्यांना देखील ती काळी तोंडात देते. माझा दृष्टांत सगळंच बसू नका. मनुष्याचं मन त्या माकडाच्या मनासारखं कसं असतं, कधी शांत बसत. आता हात बांधलेत, पाय बांधलेत, तरी मी ती तोंडाने अशी काडी उचलून घेतो. बोकड तर गाढ झोपी गेलेला असतं, गार वारा नदीतल्या पाण्याचा सुटला की बोकड आपलं निवांत झोपले गेलं. आणि ते बिचारं बी आपलं असं शांत झोपलेलं असतं. बाकीचे लोक आपापल्या गप्पेमध्ये, ती बी आपली खाली बसलेली असतात, नावे प्रत्येकाच्या गप्पा चाललेल्या असतात. ती बोकड काय करतं, काडी अशी तोंडात धरून घेतं आणि बोकड झोपलेलं असतं ना, त्या बोकडा जास्त नाकात घालतं, जवळ येऊन नाकात. आता नाकात काडी घातल्यानंतर बोकडाला होते गुदगुल्या, आलं का बघा, ती झोपलेलं असतं. अचानक जागा होतं, त्याला काय आलं म्हणून फटतं पुन्हा जागा होतं. तुम्हाला सांगतो, तंदुरना उडी मारते पलीकडच्या बाजूला, उडी पडते बरोबर नावाच्या त्या कोपऱ्यावर. आणि एकदम इकडून उडी तिकडं मारल्या, नावेचा बॅलन्स बिघडतो, नाव कळतो. सगळी लोक बुडून मारतात, लक्षात ठेवा, नावाड्यास सकट. मात्र माकड बोकड बी मरतं, लक्षात. माकड नाही, माकड ते पाय बांधलेले असतात, हात बांधलेले असतात, तर हाताने असं 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 करून पाय हलवून इकडं तिकडं माकड येतं कळत. दृष्टांत कशासाठी मी असा घेतला, सगळं वाटोळं झालं तरी सुद्धा मन जे आहे ते ह्या माकडाच्या मनासारखं असतं, ते कधी शांत बसत नाही. आणि म्हणून या मनाला, चंचल मनाला शांत करण्यासाठी तुमच्या गोड बोलण्याची, तुमची स्तुती, एखाद्याला द्वेष कोणालाच आवडत, स्तुती सगळ्यांना आवडते. पण हे आमचे महाराज लोक काय दुसऱ्याचा पकवाज बघून दुसऱ्याचं गायन केलं, काय त्याला गायला येत नाही, काय नाही, निवळ बावळ ते आमच्याचं पोरगं. अरे दुसऱ्याची स्तुती करूच नका ना, ते तुझं आहे का? हां, ती दुसऱ्याची पोरं बघा, आईचं करू, ती दुसऱ्याची पोरं बघा कशी, असं तर कधीच म्हणू नका आपल्या मुलाच्या समोर, मुलीच्या समोर.
ते उगं तुमचा आदर राखतात, ऐकतात, तुमच्याबद्दल त्यांचा द्वेष निर्माण होतो आणि त्याच्यामुळे त्यांना बाहेरची मित्र आणि मैत्रिणी त्यांना योग्य वाटतात. पण ते मित्र मैत्रिणी भजन कशा पडतात ते वाटतं, हे नको वाटतं त्यांना. घरी जायचं म्हटलं ना नको वाटतं, बाबा ही बाहेरच बरं आहे, घरी जाऊन बोलणं खाण्यापेक्षा हे आपलं योग्य. आणि मी काय म्हणतो, तुम्ही आत्ता शहाणं झालाय, त्या वयात असताना तुम्ही काही शहाणं होता का? मग आपली मुलंच कशी आहेत, आपण लहानपणी कसं होतो ह्याची प्रूफ आहे. म्हणजे आपल्या मुलांची तर आबरू घालवायचीच घालवायची, आणि आपण बी कशा पद्धतीनं होतो त्या मुलामध्ये दिसून येतो. तर माझी हात जोडून मी पक्वाज हळूहळू शिकू देतो, बोल हळूहळू वाचू. गाय तुम्ही एकदम शिकला, हां तुम्ही एकदम इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, लादू नका ते. शब्बासकीची थाप, आई बापांची शब्बासकीची थाप मुलाला आणि मुलीला आवश्यक असते. आणि शेवटचं सगळ्यात बरं का महत्वाचं कारण, अतिशय महत्वाचं कारण, आई जेवढी चांगली आहे ना तेवढाच एक गुण आईचा ममतेमुळे जास्त माया असणार. एक तिचा वाईट गुण कोणता तो सांगतो. मुलगा किंवा मुलगी चुकल्यानंतर त्यांच्या चुकी त्या मुलाच्या बापापासून लपवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लक्षात. ठीक आहे, आई आहे तुम्ही, माय आहे, तुम्हाला वाटतंय की बाप लय मार, पण एक चूक माफ करा ना, दुसऱ्या चुकीला माफी नाही. वडिलांना सांगितलंच पाहिजे नाही, वडिलांनी पनिशमेंट त्यावेळेला त्या मुलाच्या मुलीच्या लक्षात येतं, अरे आपले बाबा आपली आई खूप कडक आहे, आपल्या आईजवळ आपलं काही चालत नाही, आपण चांगलंच कृत्य केलं पाहिजे नाही, चांगलंच वागवलं पाहिजे. हात जोडू नका माझी आणि लादू नका. आई वडील जन्म देतात, तुम्ही इंजिनियर झाला पाहिजे, तू डॉक्टर झाला, इंजिनियर आणि डॉक्टरपेक्षा कितीतरी इकडं परमार्थामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये सो मेनी फील्ड आहे, फक्त ते आपल्याला माहीत नसेल. बरं, तुम्ही फक्त जन्म देण्याचं कार्य करू शकता, तुम्ही कर्म देऊ शकत नाही, परंतु कर्माचा भोग हा तुम्ही कमी करू शकता. कसे? योग्य संस्कार देऊ. हे संस्कार कसे घडवायचे आणि आईवडील कसे चुकीचे संस्कार घडवतात हे मी पुढे सांगतो. रामकृष्ण आहे, विठ्ठल.